बातमी आता राजकीय आहे। टीईटी पेपरफुटीच्या विषयावरून आक्रमक होत विरोधकांनी सभात्याग केलेला आहे। टीईटीचा पेपर आपण राज्यात सेट करू शकत नाही का असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे। तर टीईटी पेपरफुटी संदर्भात एसआयटी गठीत आहे, आजच निवेदन सादर करणार असं उत्तर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये या परीक्षेच्या संदर्भात आता महाराष्ट्राची बदनामी संपूर्ण देशामध्ये होत आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातच का वारंवार या घटना घडतात? सरकार या परीक्षा पारदर्शी घेण्यामध्ये सरकार कमी पडतंय का? सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। हे सर्व घोटाळे काही सरकारच्या पुरस्कृत होत आहेत का अशी चर्चा आहे। म्हणून सरकारने आपली भूमिका ठामपणे इथे मांडली पाहिजे। हे पेपर या राज्यामध्ये तयार केले का? कदाचित हे पेपर बाहेर राज्यामध्ये गेले असतात। बाहेर राज्यातून कदाचित राज्यामध्ये आपण पेपर तयार करू शकत नाही। हे पेपर छापले तयार होऊ शकत नाही। बाहेर राज्याची मदत घ्यावी लागते का याच्यासाठी? याचाही खुलासा काही चर्चा आहे। शिक्षकांनी त्या ठिकाणी एसआयटीची आपल्या टीईटी परीक्षा द्यायची अध्यक्ष महोदय तयारी केली आणि 24 तास फक्त त्या ठिकाणी परीक्षेला असताना पेपर फुटल्याची बातमी भिवंडीतून बाहेर आली आणि आरोपी सापडले। याचा प्रत्यक्षपणे संबंध हा महाराष्ट्र सरकारशी आहे आणि महाराष्ट्र सरकारची असल्यामुळे अधिवेशन सुरू असल्यामुळे उभा महाराष्ट्र वाट बघतोय की आपण या संदर्भामध्ये नक्की काय निर्णय घेताय किंवा सरकार म्हणून सरकारची भूमिका सरकार काय बजावतंय। अध्यक्ष महोदय, टीईटीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबीची गंभीर दखल घेतलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या संदर्भामध्ये एसआयटी पण या संपूर्ण तपासासाठी गठीत करण्यात आलेली आहे आणि आजच या संदर्भात सविस्तर निवेदन सभागृहामध्ये केलं जाईल।